खासदार सुनील तटकरे यांच्या रायगड लोकसभा मतदारसंघात भाजपचे नेते त्यांच्या विरोधात दंड थोपटून उभे राहिलेत। सुनील तटकरे यांचा रायगडावरून कडेलोट करून आम्ही आगामी लोकसभा निवडणूक जिंकू अशी आव्हानाची भाषा भाजपचे स्थानिक नेते वापरत आहेत। या सभेमधून मी सांगणार तुमचा कडेलोट हा मागच्या वेळेला आम्ही केला, आता तटकरेचा कडेलोट धैर्यशीलच्या रूपाने या रायगडवरून तटकरेचा सुद्धा कडेलोट करण्यास सज्ज आहे। महायुती सरकारचा भाग असलेल्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचा थेट कडेलोट करण्याची भाषा भाजप पदाधिकारी करू लागले आहेत। गेल्या काही दिवसांपासून रायगडमधील भाजप नेत्यांनी तटकरेंविरोधात रान उठवलंय। भाजपचे नेते धैर्यशील पाटील यांची उमेदवारी जाहीर केली असून त्यांनी राष्ट्रवादीपेक्षा भाजपची मतं जास्त असल्याचं म्हटलंय। रायगड जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून मी तुमच्या समोर आकडेवारी मांडलो। आज 3,20,000 मतं आज भारतीय जनता पक्षाची आहेत आणि त्याच्यावरून निम्मी सुद्धा मतं आज राष्ट्रवादीची आपल्या मित्राची नाही, ही वास्तवता या ठिकाणी आपण स्वीकारली पाहिजे। भाजपच्या मेळाव्यांना पक्ष निरीक्षक म्हणून गेलेल्या अतुल काळसेकर यांनीही तटकरेंच्या घरात सगळीच पदं कशाला हवीत असं म्हणून तटकरेंविरोधात हवा दिली आहे। तटकरे साहेब, या मतदारसंघात तुम्ही अडकून पडू नका, तुम्ही या मतदारसंघातला बाहेर पडा। तुमचा पुतण्या धैर्यशील दादा हा मतदारसंघ सांभाळण्यासाठी समर्थ आहे। सगळीच पदं तुम्हाला तुमच्या घरात कशाला हवी आहे? स्थानिक भाजप कार्यकर्त्यांच्या विरोधाला किंमत देत नसल्याचं सुनील तटकरेंनी सांगितलंय। मला कुणी किती टार्गेट केलं तर या जिल्ह्यातलं माझं स्थान हे अबाधित आहे, त्यामुळे कोण काय बोलते त्याच्याबद्दलचं मी आपल्याला मागासपासून वारंवार उत्तरं दिलेत। यापेक्षा या विषयावरचं गांभीर्य मला काय वाटत नाही, कारण मी महायुतीचा एक महत्त्वाचा प्रमुख आहे। सुनील तटकरेंना शिवसेनेचाही विरोध आहे। शिवसेनेनंही रायगड लोकसभेवर दावा केलाय। आता भाजपनं तर उघड उघड तटकरेंविरोधात रणशिंगच फुंकलाय। महायुतीत एवढा अंतर्विरोध असताना तटकरेंना रायगड पुन्हा सर करणं थोडं कठीणच जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे। भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।